आणि वरळीमध्ये जे हिट अँड रन प्रकरण झालं त्यातला आरोपी मिहिर शहाच्या मैत्रिणीला सध्या ताब्यात घेतलं गेलंय। दुर्घटनेनंतर फरार आरोपी मिहिर शहा मैत्रिणीच्या घरी गोरेगावला गेल्याची माहिती मिळतेय। या दुर्घटनेनंतर मिहिर शहा फरार झालाय। आरटीओ आणि फॉरेन्सिक टीम या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणारे वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटातील उपनेते राजेश शहा पोलिसांच्या सध्या ताब्यात आहेत। राजेश शहा हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर गाडीमध्ये होता। पोलिसांना आरोपी मुलाचा शोध लागला असून चालक, मुलगा आणि ड्रायव्हर दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, आता पुढचा तपास नेमका कसा सुरू आहे आणि या मैत्रिणीचं काय कनेक्शन आहे या सगळ्यात? प्राजक्ता, ज्यावेळी हिट अँड रनची घटना घडली होती त्यानंतर आरोपी जो मिहिर आहे हा तिच्या घरी म्हणजेच गोरेगावला तिच्या घरी गेला होता। त्या ठिकाणी तो 8 वाजेपर्यंत होता। 8 वाजल्यानंतर त्याने स्वतःचा फोन स्विच ऑफ केला आणि वांद्र्यातील त्यांच्या मित्राकडे जात असल्याची त्याने माहिती मैत्रिणीला दिली होती। त्यानंतर तो तिथून निघून गेला। त्याचा शोध सुरू आहे। या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिल्यानंतर मैत्रिणीला आता वरळी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याचबरोबर ती ज्या मित्रांकडे हा मिहिर जाणार होता त्या ठिकाणी आता वरळी पोलिसांचं पथक हे त्या ठिकाणी गेलेलं आहे। अद्याप मिहिरचा शोध हा पोलिसांकडून सुरू आहे। लवकरच त्याचा देखील ताबा मिळवला जाणार असल्याची माहिती मिळते आहे। मात्र दुसरीकडे राजेश शहा ड्रायव्हर आणि आता मिहिरची मैत्रीण या तिघांनाही वरळी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। नेमका या संपूर्ण प्रकरणात मैत्रिणीने कसा त्याचा बचाव केला किंवा काय तिचं म्हणणं होतं त्याच्यानंतरची संपूर्ण माहिती तिच्याकडनं घेतली जाणार आहे। या एकूणच प्रकरणात आतापर्यंत 7 ते 8 जणांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत। गाडीचं इन्स्पेक्शन्स करण्यासाठी आरटीओचं पथक हे थोड्याच वेळात दाखल होईल। त्याचबरोबर कुठलीही वैद्यकीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे देखील अधिकारी या ठिकाणी येणार आहेत। एकूणच संपूर्ण घटना ही घडली त्या संदर्भात संपूर्ण सखोल चौकशी ही आता सुरू झालेली आहे। या ठिकाणी अतिरिक्त सहपोलीस आयुक्त पारकर हे देखील दाखल झालेले आहेत। सकाळपासून या संपूर्ण प्रकरणाची आता सखोल चौकशी केली जाते आणि त्या मैत्रिणीचं या संपूर्ण प्रकरणाशी कनेक्शन नेमकं काय आणि कसं आहे याचाही शोध घेतला जाईल। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझं।